हॅलो एव्हरीबडी, आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण आपला जो मागील टॉपिक आहे किंवा चॅप्टर आहे जो आपण सुरू केलेला होता, ज्याचे 6 दिवस पूर्ण झाले, तो म्हणजे सेव्ह द युनिट ऑफ लाईफ. तर आता आपण कंटिन्यू करूया. मागील लेक्चरमध्ये आपण युकॅरियोटिक सेल्स, त्याचं त्याचं आपण सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि एंडो मेम्ब्रेन सिस्टीम हे आपण पाहिलं होतं. एंडो मेम्ब्रेन सिस्टीम आपण सुरुवात केली आणि त्याच्यातलं पहिलं पॉईंट दॅट इज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण पूर्ण केलं. ठीक आहे. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नंतर एंडो मेम्ब्रेन सिस्टीमचं सेकंड पार्ट जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम द्वारे तयार केला जातो दॅट इज अन गोल्गी कॉम्प्लेक्स. गोल्गी कॉम्प्लेक्स हे जे नाव मी तुमच्या समोर लिहिलेलं आहे, तर याचं एकच नाव भेटत नाही. त्याला ठेवा, भरपूर नावं आहेत या पॉइंटचे. गोल्गी कॉम्प्लेक्स, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गोल्गी बॉडीज, ऑल्सो कॉल्ड गोल्गी बॉडीज. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज. अच्छा, कॉम्प्लेक्स बोलण्याचं कारण काय? हा एक प्रश्न आहे मोठा. Why it is called as a complex? Complex because it forms the compound or complex structure. म्हणजे मेम्ब्रेन याचं काय तर फोल्डेड फॉर्म मध्ये आहे, ज्याच्यामुळे फ्लॅटन स्ट्रक्चर तयार झाले आणि हे फ्लॅटन स्ट्रक्चर एकमेकावरती अरेंज झाले, ज्याच्यापैकी एक फेज त्याची यंग असते आणि एक फेज मॅच्युअर्ड असते. असं स्ट्रक्चर तुम्हाला ना प्लाझ्मा मेम्ब्रेनचं भेटतो, ना तुम्हाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं, नाही तुम्हाला असा स्ट्रक्चर मायटोकॉन्ड्रिया किंवा क्लोरोप्लास्टचं भेटेल. ठीक आहे. म्हणून कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. म्हणून इट इज कॉल्ड एज गोल्गी कॉम्प्लेक्स, कॉल्ड एज गोल्गी बॉडीज. त्याला दुसरं नाव इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज. जर प्लांट मध्ये तुम्ही ह्या बॉडीला घेतलं, जर प्लांट मध्ये असेल तर इन प्लांट्स इट इज कॉल्ड ॲज डिक्टिओझोम्स. स्पेशली इट इज कॉल्ड ॲज in plants it is called as dictyozones. ठेवा, म्हणजे कन्फ्युजन नको. कोणतंही नाव जर तुम्हाला दिलं तर ते नाव तुम्हाला अंडरस्टँड करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याला आणखीन एक नाव दिलं जातं ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शनिंग. म्हणजे त्यांचं जे सिक्रेशन आहे ते स्पेसिफिकली लिपिडिक सिक्रेशन असल्या कारणानं इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लाइपोकॉन्ड्रियन. ऑन द बेसिस ऑफ सिक्रेशन, सिक्रेशन म्हणजे तयार करणे, इट इज कॉल्ड ॲज लाइपोकॉन्ड्रियन. ठीक आहे. 3 नावं तुमच्या समोर दिले: गोल्गी बॉडीज, डिक्टिओझोम्स, लाइपोकॉन्ड्रियन. आणि ऍक्च्युअल नेम जे आहे ते गोल्गी कॉम्प्लेक्स. ठीक आहे. हा जो गोल्गी कॉम्प्लेक्स आहे इट इज फर्स्ट डिस्कवर्ड बाय. हे प्रत्येक ठिकाणी पाहिजे गोल्गी लिहिले, इथे गोल्गी लिहिले, बिकॉज इट इज डिस्कवर्ड अँड डिस्क्राइब्ड. याला डिस्कवरही केलं आणि डिस्क्राइब, अल्ट्रास्ट्रक्चर दुसऱ्याने सांगितलंय, परंतु डिस्कवर आणि डिस्क्राइब ज्याने केलेलं आहे तर तो आहे कॅमिलिओ गोल्गी. सर, कॅमिलिओ गोल्गी यांना कधी कधी डॉक्टर कॅमिलिओ गोल्गी सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. आता काही जणांचं प्रोनाउन्सिएशन गोल्जी बोलत असेल, जे इंग्लिश मिडियमची मुलं असतील त्यांनी 9वी 10वी मध्ये याचं नाव ऐकलेलं आहे आणि नाव ऐकल्या कारणानं त्यांना थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतो. तुम्ही दोन्हीही प्रोनाउन्सिएशन वापरू शकता, डिपेंड करतं तुम्हाला शिकवलं कसं गेलं. ठीक आहे. गोल्गी म्हणू शकता, गोल्जी म्हणू शकता. मग कॅमिलिओ गोल्गी यांनी 1898 मध्ये 1898 मध्ये या स्ट्रक्चरला किंवा या बॉडीजला डिस्क्राइब करण्याचं काम केलं. ठीक आहे. तर दिस इज अबाउट दी प्रायमरी इन्फॉर्मेशन ऑफ द गोल्गी बॉडीज. ठीक आहे ना. आता हे जे गोल्गी बॉडीज आहेत हे काय आहे? हे रेटिक्युलर स्ट्रक्चर, दीज आर डेन्सली स्टेन्ड. कसं आहे? दीज आर डेन्सली स्टेन्ड reticular structures or reticular bodies. Reticular
अगेन नेटवर्क तयार केलं त्यांनी एक त्यांचं, त्याच्यामुळे त्याला म्हणतात रेटिक्युलर. तर अशी हे रेटिक्युलर बॉडीज आहेत. ठीक आहे. हे जे आहे मोस्टली दे आर प्रेझेंट नियर द न्यूक्लियस. तुम्हाला प्रश्न पण विचारला जातो यावरती की गॉल्गी बॉडीज जे आहेत ते कुठे प्रेझेंट आहेत. ठीक आहे. मग दे आर प्रेझेंट दी नियर दी न्यूक्लियस. पण जरी नियर दी न्यूक्लियस असेल तर नियर दी न्यूक्लियस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पैकी रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पण प्रेझेंट आहे. दोघांचं बरोबरीचं फंक्शन आहे. ते कसं असेल ते आपण पुढच्या नेक्स्ट येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला मी सांगेन. ठीक आहे ना. तर हे कुठे भेटतात हे झालं अबाउट दी प्रायमरी इन्फॉर्मेशन. ठीक आहे. पुढे इट्स ऑकरन्स. ऑकरन्स सगळ्या प्रकारचे युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट आहे. ऑल टाइप ऑफ युकॅरियोटिक सेल एक्सेप्ट काही स्पेसिफिक अशी युकॅरियोटिक सेल आहे त्यामध्ये प्रेझेंट नाही. म्हणजे मग कुठे असेल इथे इन ऑल युकॅरियोट्स एक्सेप्ट. मग यामध्ये आहे मेल गॅमेट ऑफ टेरिडोफाइट. बेसिक मध्ये क्लिअर केले तुम्हाला. टेरिडोफाइट अँड ब्रायोफाइट्स. ठीक आहे. इथे ते ऍब्सेंट आहे. त्यानंतर ऑल्सो दे आर ऍब्सेंट इन that is mammalian RBCs. mammalian तसं RBCs मध्ये महत्वाचे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. mammalian RBC मध्ये ऍब्सेंट आहे. त्यानंतर fungal cells they are absent in fungal cells. ठीक आहे. हे झालं अबाउट ऑकरन्स. बाकी सगळ्यांमध्ये प्रेझेंट आहे पण स्पेसिफिकली याच्यामध्ये ते काय आहेत ऍब्सेंट आहेत. त्यानंतर स्यू ट्यूब्स प्लांट मध्ये प्रेझेंट असतात. स्यू ट्यूब्स त्याच्यामध्ये सुद्धा ते काय आहेत ऍब्सेंट आहेत. ठीक आहे. त्याच्यातून तुम्हाला ऑकरन्स क्लिअर झालेला असेल म्हणजे गॉल्गी बॉडीज कुठे प्रेझेंट असतात. ठीक आहे. पुढे जाऊया आपण स्ट्रक्चर कडे. गॉल्गी बॉडीचं स्ट्रक्चर कसं तयार झालं. आता स्ट्रक्चरली जर आपण विचार केलं जर आपण स्ट्रक्चरली विचार केला तर गॉल्गी बॉडीज जे आहेत ते कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म करतात. इट फॉर्म्स द कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. आता हे जे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म करतात मग हे कसं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म करतील तर दे आर फ्लॅट बट देअर मेम्ब्रेन आर फोल्ड. देअर मेम्ब्रेन्स आर फोल्डेड. हे कॉम्प्लेक्स आहेत परंतु त्यांचा मेम्ब्रेन जो आहे तो फोल्डेड आहे. आपण पाहूया सेपरेटली स्ट्रक्चर या पॉइंट मध्ये. गॉल्गी बॉडीज जे आहेत यांचं अल्ट्रा स्ट्रक्चर डाल्टन आणि फेलिक्स यांनी डिस्क्राइब केलं. अल्ट्रा स्ट्रक्चर फर्स्ट described by Dalton and Felix. नाव जगात राहील. एकीकडे नाव दिलं होतं कॅमिलिओ गॉल्गी यांचं ज्यांनी काय केलं गॉल्गी बॉडीला डिस्क्राइब केलं सर्वात प्रथम आणि इथं यांनी स्ट्रक्चर डिस्क्राइब केला डाल्टन आणि फेलिक्स यांना. आता यांच्या म्हणण्यानुसार हे गॉल्गी बॉडीज कसे असतात तसं त्याच्या डेफिनेशन मध्ये आपण ऑलरेडी बघितलं होतं. इट फॉर्म ए कॉम्प्लेक्स ऑफ वेसिकल्स अँड फोल्डेड मेम्ब्रेन. काय आहे कॉम्प्लेक्स ऑफ वेसिकल्स अँड फोल्डेड मेम्ब्रेन. सिंपली या स्ट्रक्चरला आपण या पद्धतीने डिस्क्राइब करतो. हे फोल्डेड मेम्ब्रेन असेल किंवा वेसिकल्स असतील हे स्पेसिफिकली एका स्पेसिफिक फंक्शनिंग मध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजे सिक्रेशन असेल मी तुम्हाला क्लिअर केलं. एक तर सिक्रेशन असेल त्याच्यानंतर ग्लायकोजायलेशन असेल. ठीक आहे. आता ग्लायकोजायलेशन कोणाचं आहे ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड्स यांचं ग्लायकोजायलेशन आहे. त्याचं नाव स्पेसिफिकली आहे ग्लायकोसिलेशन.
ग्लायकोसिलेशन हे स्ट्रक्चर कशामध्ये इन्व्हॉल्व असतात सिक्रिशन and formation of glycoproteins and glycolipids. ठीक है, this is called as glycosidation. हे दोन्हीही फॉर्म कसे होतात तर बोथ आर फॉर्म्ड बाय द प्रोसेस कॉल्ड एज ग्लायकोजायलेशन. हे दोन्हीही जे आहेत ते ग्लायकोजायलेशन द्वारे आणि ती कंप्लीट प्रोसेस कॉल्ड एज द ग्लायकोसिलेशन. ठीक आहे, तर कॉम्प्लेक्स अँड व्हेसिकल्स ऑफ फोल्डेड मेम्ब्रेन. आता हे फोल्डेड मेम्ब्रेन काय तर ऍक्च्युअली याचे जे फोल्डेड मेम्ब्रेन आहे ते सिस्टर्नी आहे. स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे. तुम्हाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या वेळेस सांगितलं होतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तीन फॉर्म मध्ये होते सिस्टर्नी वेसिकल्स आणि ट्यूब्युल्स. सिमिलरली हे त्याच फॉर्म मध्ये आहेत कारण हे फॉर्म होतात एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पासून आणि म्हणून यांचेही तेच तीन फॉर्म आहेत परंतु त्यापैकी यांचा जो कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे तो स्पेसिफिकली सिस्टर्नी पासून तयार केला जातो. मग स्ट्रक्चर मध्ये हे कसे आहेत मग त्यांचं फर्स्ट शेप दे आर फ्लॅट डिस्क शेप्ड. हे कसे आहेत फ्लॅट आहेत आणि डिस्क शेप्ड आहेत. ठीक आहे, आता हे फ्लॅट डिस्क शेप्ड काय तर हे त्यांचे सॅक. मग मी तुम्हाला स्ट्रक्चर क्लिअर करतो. या पद्धतीने स्ट्रक्चर इथे तुम्हाला सांगितलं फोल्डेड. या पद्धतीने फोल्डेड स्ट्रक्चर्स. फ्लॅट शेप कसा आहे प्रत्येक फोल्डचा किंवा प्रत्येक सिस्टमचा जो हे आहे तो डिस्क शेप्ड आहे आणि प्रत्येकी त्याचं स्वतःचं लुमेन कन्सिस्ट करतो. एव्हरीथिंग कन्सिस्ट देअर ओन लुमेन. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकात स्वतःचं लुमेन कन्सिस्ट करत असेल तर मग कसं असेल ते सॅक. आपण त्याला काय म्हणतो वी ऑल्सो कॉल्ड देम सॅक. म्हणजे या पद्धतीने या पद्धतीने स्ट्रक्चर तयार होईल. आता मी हा स्ट्रक्चर असा का काढला हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मी नंतर क्लिअर करेन. यामध्ये आधी मी तुम्हाला सांगितलं आता हे जे फोल्डेड स्ट्रक्चर जे आहे ह्या फोल्डेड स्ट्रक्चरनं दोन फेस फॉर्म केलेत. देयर आर टू फेस. ठीक आहे, आता हे फ्रंट फेसिंग दिसते तुम्हाला. दिस इज अन फ्रंट फेसिंग बट दिस फ्रंट फेसिंग इज कॉन्वेक्स. ही जी फ्रंट फेसिंग आहे ती कशी आहे कॉन्वेक्स. आणि ही जी फेसिंग तुम्हाला दिसते बॅक साइडला प्रेझेंट असलेली तर इट इज अनकॉन्केव फेसिंग. ठीक आहे, फेसिंग आपण पाहूया हे जे प्रत्येक सेपरेट आहे दिस इज कॉल्ड ॲज सिस्टर्नी. दिस इज कॉल्ड ॲज सिस्टर्नी. आणि ध्यानात ठेवा सिस्टर्नी इज अन फंक्शनल युनिट. सिस्टर्नी इज अन फंक्शनल युनिट ऑफ गोल्गी बॉडीज. प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये एक स्पेसिफिक फंक्शनल युनिट असतो. सिस्टर्नी गोल्गी बॉडीचं काय आहे फंक्शनल युनिट आहे. तुम्ही याची साइज जर बघितली तर इज 0.5 मायक्रॉन टू 1 मायक्रॉन मीटर इन डायमीटर. 0.5 to 1 micrometer to 1 micrometer
इन डायमीटर. ठीक आहे. हे प्रत्येक फ्लॅटन ऑर दी फोल्डेड बॉडीची कंडिशन आहे आणि हे सगळे एकमेकांबरोबर कसे असतील, दे आर पॅरलल. ठीक आहे. आता नंबर ऑफ सिस्टम प्रश्न हा पडतो, तुम्ही इथे पाहताय 1 2 3 4 5 6 नंबर आले तुम्ही इथे पाहताय, परंतु दी नंबर ऑफ सिस्टम इज व्हॅरिड इन सेल टू सेल. म्हणजे वेगवेगळ्या सेल मध्ये वेगवेगळा नंबर या सिस्टमचा असतो. गरजेचं नाहीये की असाच नंबर या सिस्टमचा पाहिजे, जितकं दिले तेवढाच नंबरचा पाहिजे म्हणून असं गरजेचं नाही. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा फॉर्मिंग फेज म्हणून आपण याला म्हणूया दिस फेज इज यंग. ही साइड आहे ती यंग. दिस साइड इज अ फॉर्मिंग साइड ऑर कॉल्ड ॲज अ फॉर्मिंग फेज. याला आपण फॉर्मिंग फेज म्हणतो, म्हणजे यंग. आणि इकडे जर तुम्ही बघितलं इट इज मॅच्युरिंग फेज ऑर द मॅच्युरेशन फेज. ही मॅच्युरेशन साइड आहे. आता तुम्ही फॉर्मिंग साइड जर बघितली तर ती कशी आहे, कॉन्व्हेक्स. ती कशी आहे, कॉन्व्हेक्स. इट इज अन कॉन्व्हेक्स. दिस कॉन्व्हेक्स फेज इज कॉल्ड ॲज सिस फेज. त्याला आपण काय म्हणतो, सिस फेज असं म्हणतो. आता हे पहा तुम्ही, इट इज अन कॉन्केव्ह. मॅच्युरिंग फेज कशी आहे, कॉन्केव्ह आहे. मॅच्युरिंग फेज कॉन्केव्ह आहे, तर दिस इज कॉल्ड ॲज ट्रान्स फेज. जे कॉन्केव्ह असेल किंवा मॅच्युरिंग फेज असेल दॅट इज अन ट्रान्स फेज. आता हे सिस आणि ट्रान्स फेज बोथ आर अपोजिट टू इच अदर. हे दोन्ही कसे आहेत, अपोजिट आहेत. पण ध्यानात ठेवा, कोणताही मॉलिक्यूल समजा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडून येतोय, तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडून आलेला मॉलिक्यूल वेसिकल फॉर्म मध्ये येतो, त्याच्यावरती वेसिकल तयार केला जातो. ठीक आहे. तो वेसिकल फॉर्म मध्ये येईल. समजा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडून काही मॉलिक्यूल्स आले आणि त्याचे ते वेसिकल्स तयार झाले. इथं कसं काय झालं, वेसिकल तयार झाले. हे वेसिकल्स याच स्पेसच्या आतमध्ये घेतले जाते. दिसतात वेसिकल. And vesicle is a form of endoplasmic reticulum which is responsible to form the Golgi complex. ठीक आहे ना. मग या वेसिकल मध्ये ते मटेरियल आहे, जे मटेरियल कुठून आले, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडून आले आणि हे मटेरियल याच्याकडे टाकलं जाईल. ध्यान पूर्ण सेल मध्ये कुठे जे काही मटेरियल तयार होणार आहे तो प्रत्येक मटेरियल गॉल्गी कॉम्प्लेक्स मध्ये जाऊन त्याचं कन्व्हर्जन मॅच्युरेशन किंवा मॅच्युरेटेड मटेरियल मध्ये होईल. म्हणजे एक प्रकारे डेव्हलपमेंट पर्पजेससाठी प्रोटीन तयार झालं, प्रोटीनचं डिफरन्सिएशन करायचं आहे. मग प्रोटीनचं डिफरन्सिएशन करायचं असेल तर मग त्याला कुठे आणावं लागेल, गॉल्गी बॉडीज मध्ये आणावे लागते. मग गॉल्गी बॉडीज मध्ये सिस फेज मधून एंट्री होईल आणि ट्रान्स फेज मधून त्याला आधी बाहेर पडेल. इथून बाहेर पडतात म्हणून स्ट्रक्चर या पद्धतीचं आहे. इवन अल्सो याच्यापासून तयार होणारे जे नवीन पार्ट आहेत सेलचे, ते नवीन पार्ट दॅट इज कॉल्ड लायसोसोम्स, हेही काय होईल, त्या साईडला फॉर्म केले जाते. म्हणजे एक प्रकारे जो मटेरियल यंग असेल, जस्ट न्यूली फॉर्म झालेला असेल, तर न्यूली फॉर्म झालेला मटेरियल इथून आतमध्ये आल्यानंतर बाहेरून कॉन्केव्ह फेसनं किंवा ट्रान्स फेसनं बाहेर पडत असताना तो मटेरियल मॅच्युअर्ड होऊन किंवा डेव्हलप होऊन बाहेर पडतो. हे खूप महत्वाचं आहे, जे तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. मग हे तुम्हाला या पद्धतीने सेपरेट दिसतात. ठीक आहे. ऑल पार्ट्स आर सेपरेट बट ऍक्च्युअली दे आर एंटायरली इंटरकनेक्टेड. ठीक आहे. सिस्टम जे आहे, सिस्टम हे ऍक्च्युअली काय होतं, सिस अँड ट्रान्स मध्ये कसे दिसतात, दे आर डिफरंट बट ऍक्च्युअली दे आर इंटरकनेक्टेड. हे कसे असतील, एकमेकाला इंटरकनेक्टेड आहे. ठीक आहे. आता सेकंड थिंग, हा सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतो, याचा स्वतःचा पण सायटोप्लाझम असतो आणि हे स्वतःचा सायटोप्लाझम कुठे असतो, तर त्याच्या लुमेन मध्ये. हा इंटरनल पार्ट जो आहे तो काय आहे, त्याचं लुमेन आहे. ठीक आहे. सायटोप्लाझम ऑफ द गॉल्गी बॉडीज. आणि हे जे आधी दिसते हे सेपरेट सिस्टम झालं, पण हा जो मेम्ब्रेन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ मेम्ब्रेन ऑफ गॉल्गी बॉडी. इट इज अन मेम्ब्रेन ऑफ गॉल्गी बॉडी. आता बोलता बोलता मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केली इथे की एंडोप्लाझमिक रेटिक्युलम किंवा सायटोप्लाझम मध्ये फॉर्म झालेले मटेरियल जेव्हा इकडे येणार आहे ते मॅच्युअर होऊन जाणार आहे.
सेकंड थिंग पॅकेजिंग सुद्धा करतो. काय करतं पॅकेजिंग. मग पॅकेजिंग काय आहे मी तुम्हाला ते बेसिकल दाखवले. हे बेसिकल ऍक्च्युअली कसे असतात समजा सी दिस इज द मटेरियल. हा एक मटेरियल आहे. हा मटेरियल इकडे गॉल्गी कॉम्प्लेक्स मध्ये येत असताना इट शुड बी मेम्ब्रेन बाउंड. हा मेम्ब्रेन गॉल्गी कॉम्प्लेक्स प्रोव्हाइड करेल किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलम प्रोव्हाइड करेल. ठीक आहे ना. परंतु ते काय झालं मेम्ब्रेन बाउंड झाला. मग हा झाला तुमचा वेसिकल. हा काय झाला वेसिकल. पण इथे जी प्रोसेस झाली ती काय झाली पॅकेजिंग. ही जी प्रोसेस झाली पॅकेजिंग. इवन आता प्रोटीनचे चेन फॉर्म होता बट कंप्लीट प्रोटीनेशियस स्ट्रक्चर जो तयार होणार आहे बाय पॅकेजिंग. हे पॅकेजिंग पण कुठे होणार आहे या गॉल्गी कॉम्प्लेक्स मध्ये. पॅकेजिंग हा एक वर्ड मी ते वापरतोय आणि हे गॉल्गी कॉम्प्लेक्स साठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे गॉल्गी कॉम्प्लेक्स शिवाय पॅकेजिंग हे जे आहेत ना हे इथे पॉसिबल नाही. ठीक आहे. मग आता त्याच्यामध्ये काही असू द्या. मग तुमच्या रायबोसोम कडून म्हणजे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडून प्रोटीन सिंथेसिस होऊ द्या. हे प्रोटीन सिंथेसिस सुद्धा गॉल्गी कॉम्प्लेक्स मधून काय होईल पॅकेज होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे ते प्रोटीन गॉल्गी कॉम्प्लेक्स मधून पॅकेज होईल. इव्हन ऑल्सो अदर कोणती मॅटर असते हार्मोन्स एन्झाइम्स वॉटेवर काय असेल हेही इथे पॅकेज होते. म्हणजे पॅकेजिंग बॉडी हेही नाव त्याला दिलं जातं ऑन दी बेसिस ऑफ देअर फंक्शनिंग. हे त्याचे काय झाले फंक्शनिंगच्या बेसिस वरती आहे. म्हणजे ध्यानात ठेवा गॉल्गी कॉम्प्लेक्स एखाद्या सेलमध्ये जितके जास्त असतील समजून जायचं त्या सेलमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पॅकेजिंग किंवा ट्रान्सपोर्ट चालतं. आणखीन एक आहे ट्रान्सपोर्टेशन. तुम्हाला आधी मला सांगितलं की एंडोमेम्ब्रेन सिस्टीम जी आहे ती ट्रान्सपोर्टेशन मध्ये इन्व्हॉल्व असते. बरोबर. मग इथं गॉल्गी कॉम्प्लेक्स जो आहे तो काय करतो तिकडनं आलेलं मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. इज इट क्लिअर. ठीक आहे. मी बऱ्याचशा गोष्टी इथे तुम्हाला क्लिअर करत गेलेलो आहे. म्हणजे एक प्रकारे एक मटेरियल आपण जर केला तर बिफोर इट रिलीजिंग फ्रॉम द ट्रान्सफेज मधून रिलीज होण्याच्या आधी इट बिकम मॅच्युअर्ड. तो काय होणार आहे मॅच्युअर्ड होणार आहे किंवा तो डेव्हलप होणार आहे. आणि म्हणूनच याला आपण काय म्हणतो मॅच्युरिंग फेज म्हणतो किंवा मॅच्युरिंग साईड आपण असं म्हणतो. ठीक आहे. आता याच्यापासून तयार होणाऱ्या जितकी काही थिंग असते पण आता इथून मटेरियल बाहेर पडतो ना म्हणजे एक प्रकारे हा मटेरियल तयार होतो. तुमचे ग्लायकोप्रोटीन इथून बाहेर पडले. तुमचे ग्लायकोलिपिड्स इथून बाहेर पडले. मॅच्युअर झालेले प्रोटीन्स इथून बाहेर पडले. ठीक आहे. मग हे जे सगळे आहे ते इथून बाहेर कसे पडणार आहेत तर हे सगळे या ठिकाणाहून बाहेर पडतील इन द फॉर्म ऑफ द सिक्रिटरी वेसिकल्स. कशाच्या फॉर्म मध्ये बाहेर पडतील सिक्रिटरी वेसिकल्सच्या फॉर्म मध्ये पडतील. सिक्रिटरी फॉर्म आहे काय होईल म्हणजे सिक्रिटरी वेसिकल मेबी ग्लायकोप्रोटीन्स असू शकतात मेबी इट इज ऑफ ग्लायकोलिपिड्स मेबी इट इज ऑफ डिफरंट टाइप ऑफ प्रोटीन्स कोणतेही प्रकारचे असू शकतात. इव्हन ट्रान्सपोर्टेशनचे सुद्धा असू शकतात. क्लिअर. याला आपण मॅच्युरिंग वेसिकल सुद्धा म्हणतो और द मॅच्युअर्ड वेसिकल सुद्धा म्हणतो. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ गॉल्गी कॉम्प्लेक्स. नाउ द फंक्शन ऑफ गॉल्गी कॉम्प्लेक्स. आता एवढं बोलत असताना तुम्हाला गॉल्गी कॉम्प्लेक्सचे फंक्शन सुद्धा क्लिअर झालेले असतील की गॉल्गी कॉम्प्लेक्सचे किती फंक्शन्स आहेत किंवा फंक्शन्स कसे आहेत ते. Now the functions of Golgi complex. मग यामध्ये पहिलं फंक्शन काय असेल इट इज इम्पॉर्टंट साइट फॉर फॉर्मेशन ऑफ Golgi complex काय आहे इट इज an important site कशासाठी फॉर फॉर्मेशन ऑफ glycoproteins and glycolipids. ठीक है. इट इज एन फर्स्ट फंक्शन. त्याच्यानंतर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आणि हा इम्पॉर्टंट फंक्शन आहे म्हणून मी त्याला आयएमपी म्हणतो की इम्पॉर्टंट फंक्शन. मग ते काय आहे पॅकेजिंग. ठीक आहे. आणि पॅकेजिंग करून काय केलं जातं एक्सपोर्ट केलं जातं. बाय पॅकेजिंग देयर इज एन एक्सपोर्ट अँड सिक्रेशन. पॅकेजिंगच्या साहाय्याने काय होईल देयर इज एन एक्सपोर्ट as well as there is an secretion. ठीक आहे. या व्यतिरिक्त ड्युरिंग
सेल डिव्हिजन म्हणजे सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिसच्या वेळेस काय होतं, गॉल्गी कॉम्प्लेक्स एक स्ट्रक्चर तयार करतात कॉल्ड इट फ्रॅग्मोप्लास्ट. म्हणजे या गॉल्गी कॉम्प्लेक्सचे व्हेसिकल्स फ्रॅग्मोप्लास्ट फॉर्म करतात आणि हे फ्रॅग्मोप्लास्ट जो आहे तो सेल डिव्हिजन करण्यासाठी मदत करतो. मग प्लांट सेल असेल तर सेल प्लेट फॉर्मेशन साठी काय करेल, तो मदत करेल. मग ड्यूरिंग सायटोकायनेसिस स्मॉल व्हेसिकल्स आर प्रोव्हाइडेड बाय गॉल्गी कॉम्प्लेक्स व्हिच हेल्प इन द सेल प्लेट फॉर्मेशन. मग इथं ड्यूरिंग सायटोकायनेसिस, सायटोकायनेसिस म्हणजे सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. मग व्हेसिकल्स हे कसे असतील, स्मॉल, यांना आपण आणखी म्हणतो दॅट इज फ्रॅग्मोप्लास्ट. फ्रॅग्मोप्लास्ट. आणि कशासाठी, दे आर इम्पॉर्टंट फॉर सेल प्लेट फॉर्मेशन. मी या आधी डिव्हिजन मध्ये क्लिअर केलं होतं तुम्हाला. प्लांट सेल मध्ये जेव्हा डिव्हिजन होते ना, तर एक सेल तयार झालेले सेल सेपरेट होतो, सेपरेट होताना मध्ये सेल प्लेट फॉर्म केली जाते. ही सेल प्लेट जी आहे ती ह्या गॉल्गी बॉडीज थ्रू तयार केली जाते. म्हणजे सेल डिव्हिजन, प्लांट सेल डिव्हिजन मध्ये याचं महत्त्वाचं रोल आहे. या व्यतिरिक्त इट ऑल्सो इम्पॉर्टंट इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल मटेरियल. मग सेल वॉल मटेरियल मध्ये तुमचं हेमी सेल्युलोज आहे, ठीक आहे. इवन सेल्युलोज सुद्धा याच्याद्वारे तयार केलं जातं. मग हेमी सेल्युलोज इट इज सिक्रेटेड बाय गॉल्गी कॉम्प्लेक्स, ऑल्सो म्युसिलेज. आता इथे मला एक संबंध क्लिअर करायचा आहे. म्युसिलेज, म्युसिलेज हा एक स्पेसिफिक सबस्टन्स आहे जो लिपिडने भरलेला, ठीक आहे. मग हा जो सबस्टन्स आहे तो प्लांट मध्ये तयार केला जातो. मोस्टली इट इज प्रेझेंट टू दी रूट टिप. ते कुठे असतं, रूट टिप, रूट कॅप मध्ये प्रेझेंट असतं, ज्याच्या सहाय्याने सॉइल मध्ये रूटला अँकरेज निर्माण केला जातो. समजतंय? त्याच्यासाठी काय केलं जातं, सॉइल मध्ये रूटला एक प्रकारे अँकरेज निर्माण केला जातो आणि हे तयार केलं जातं थ्रू गॉल्गी कॉम्प्लेक्स ऑफ दी गॉल्गी बॉडीज. अँड हेन्स many numbers, म्हणजे number of Golgi bodies are present in the area of plant, specifically in the root tip or the root cap. या एरियामध्ये स्पेसिफिक, आता रूट टिप आणि रूट कॅप असं जातं, तसं म्युसिलेज रूट कॅप मध्ये असतं, म्हणून कॅप. तर रूट कॅप मध्ये जो आहे तो स्पेसिफिकली प्रेझेंट, म्हणजे जास्त प्रमाणात, म्हणजे नंबर ऑफ गॉल्गी बॉडीज. असं विचारलं तुम्हाला की खूप जास्त प्रमाणात गॉल्गी बॉडीज कुठे प्रेझेंट असतात, कुठे असेल तर रूट कॅप मध्ये प्रेझेंट असेल. हाही एक महत्त्वाचं फंक्शन याचं झालं. आणि या व्यतिरिक्त सिक्रेशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस लाईक, म्हणजे याच्यामध्ये गम पण आलं. आता ही म्युसिलेज मी सेपरेट घेतो. म्युसिलेज इथे घ्या, सिक्रेशन ज्यामध्ये गम आहे, त्यानंतर म्युसिलेज आहे. मी तुम्हाला दोन्हीही क्लिअर केलं. गम सॉरी म्युसिलेज क्लिअर केला आणि गम नाही. गम तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे, जे प्लांट मध्ये बऱ्यापैकी प्रेझेंट असतं. इवन ऑल्सो इन ॲनिमल्स, ॲनिमल्स मध्ये एंडोक्राइन हार्मोन्स, एंडोक्राइन हार्मोन्स इन ॲनिमल्स, ठीक आहे. सो these are the functions of the Golgi complex. आता काही डिफरंट फंक्शन्स आहेत. डिफरंट म्हणजे थोडंसं वेगळं स्ट्रक्चर फॉर्मेशन मध्ये. मग गॉल्गी कॉम्प्लेक्स जो आहे हा, इट इज इन्व्हॉल्व्ड इन फॉर्मेशन ऑफ अॅक्रोझोम इन द स्पर्म. आता इयत्ता 10वी मध्ये तुम्ही ह्यूमन रिप्रोडक्शन स्टडी केलेलं असाल. ह्यूमन रिप्रोडक्शन खूप डीप मध्ये तुम्ही स्टडी केलेला नसेल, परंतु ऍटलीस्ट तुम्हाला स्पर्मचं स्ट्रक्चर माहित असेल. असा स्पर्म असतो, हा असा स्पर्म असतो आणि याच्यामध्ये काय असेल ते समजा, मी पूर्ण स्ट्रक्चर काढत नाही, पण इथे असा स्ट्रक्चर असतो. वी कॉल इट अॅक्रोझोम. अॅक्रोझोम कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? अॅक्रोझोम सिक्रेट दी एन्झाइम हायड्रोनिडेज. कारण अॅक्रोझोम मध्ये लायसोझोमचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे हायड्रोलायटिक एन्झाइम आहे हायड्रोनिडेज. हा एन्झाइम तो सिक्रेट करतो. हे अॅक्रोझोम फॉर्म करतो गॉल्गी कॉम्प्लेक्स. हा अॅक्रोझोम कोण फॉर्म करतो? गॉल्गी कॉम्प्लेक्स. नॉर्मली सेल मध्ये अॅक्रोझोम पासून लायसोझोम लायसोझोम्स तयार होतात. मग त्यामुळे हायड्रोनिडेजचं सुद्धा फंक्शनिंग त्या ठिकाणी येईल. मग स्पर्म मध्ये
अॅक्रोझोम फॉर्मेशन हे कोणा थ्रू होतं, तुमच्या गोल्गी कॉम्प्लेक्स थ्रू केलं जातं. आणि अल्सो रायबोझोम्स थ्रू जे प्रोटीन सिंथेसिस केलं जातं त्या प्रोटीनचं ट्रान्सपोर्टेशन जो आहे तर तोही याच्या थ्रू. हा झाला 6 नंबरचा फंक्शन. त्यानंतर 7 that is proteins which are formed by ribosome are transported by Golgi complex or the Golgi bodies. यांच्या थ्रू ह्या प्रोटीनचं ट्रान्सपोर्टेशन केलं जाईल. आणि एक प्रकारे जितके काही सिक्रेटरी प्रोडक्ट आहेत त्याचं फायनल टच ऑल सिक्रेटरी प्रोडक्ट, जितके सिक्रेटरी प्रोडक्ट असेल त्यांना फायनल टच देण्याचं कामही कोण करतं, गोल्गी बॉडीज करतात. हिअर गोल्गी बॉडीज फिनिश. ठीक आहे. त्याच्यानंतर आता गोल्गी बॉडीज नंतर आपल्याला जो पॉइंट पाहायचा आहे तर तो म्हणजे दॅट इज अँड लायसोझोम्स. लायसोझोम्स गोल्गी कॉम्प्लेक्स पासून तयार केले जातात, परंतु लायसोझोमचं फंक्शन गोल्गी कॉम्प्लेक्स पेक्षा खूप वेगळं आहे किंवा डिफरंट आहे. हा मेम्ब्रेन जे आहे ते ॲज लाईक एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड गोल्गी कॉम्प्लेक्स या पद्धतीचं आहे. Now next point is lysosomes. Lysosomes, name lysosomes का असं नाव का दिलं गेलं? लायसो इट इज अ लायटिक प्रॉपर्टी म्हणजेच डायजेशन. ठेवा म्हणजे या बेसिसवरती आलं. झोन्स बॉडी, द बॉडी विच इज प्रेझेंट इनसाइड द सेल फॉर द पर्पज ऑफ डायजेशन ऑफ इंटरनल कंपोनेंट that is called as lysosomes. डायजेशन माहिती ना, पचन करणे म्हणजे एक प्रकारे डिसइंटिग्रेशन करणे, कॉम्प्लेक्स मटेरियलचं कन्वर्जन सिंपल मध्ये करणे हे काम कोणाचं आहे? आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम असतं. कंप्लीट बॉडी आहे म्हणून एक सेपरेट सिस्टम आहे, परंतु छोटासा सेल आहे. मग सेल मध्ये सुद्धा त्याचे इंटरनल कंपोनेंट जर डायजेस्ट करायचे असेल किंवा डिसइंटिग्रेट करायचे असेल तर मग अशा बॉडीज प्रेझेंट असतात. म्हणजे प्रत्येक सेलमध्ये हे एक स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर प्रेझेंट असण्याचं कारण असं आहे की सेलमध्ये काही फॉरेन एजंट येतात किंवा फॉरेन कंपोनेंट येतात. फॉरेन कंपोनेंट मे बी सेलसाठी हार्मफुल असू शकतात, काही वेस्ट मटेरियल असतात आणि काही इंटरनल असे सेल ऑर्गॅनिज असतात जे ऑर्गॅनिज डेड झालेले असतात. मग अशा कंपोनेंटचं काय करायचं? तर अशा कंपोनेंटचं डिसइंटिग्रेशन करणे हे काम कोणाचं आहे? त्या लायसोझोमचं आहे. ठीक आहे. म्हणून हे लायसोझोम्स जे आहेत ते त्या सेलमध्ये प्रेझेंट असतात. स्पेसिफिकली लायसोझोम्स यांना सुरुवातीला डिस्कव्हर केलं होतं सर ख्रिश्चियन डी दुबे यांनी. डिस्कवर्ड बाय किंवा डिस्क्राइब, फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय डी दुबे. पूर्ण नाव ख्रिश्चियन डी दुबे असं पूर्ण नाव आहे. हे केलं होतं 1955 मध्ये. ठीक आहे. हे झालं ज्यांनी याला डिस्कवर केलं किंवा ज्यांनी याला डिस्क्राइब केलं. आता लायसोसोम्स जे आहेत ते ऍक्च्युअली वेसिक्युलर स्ट्रक्चर आहेत. वेसिकल्स गोल्गी कॉम्प्लेक्स पासून तयार झालेले वेसिकल्स जे आहेत ते ऍक्च्युअली काय होतात? लायसोसोम्स मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे दीज आर वेसिक्युलर स्ट्रक्चर ज्यांचं मेम्ब्रेन सिंगल असतं. हे काय आहे? दीज आर vesicular bodies formed by Golgi complex Golgi complex थ्रू हे वेसिकुलर स्ट्रक्चर तयार केले गेले आहे. पण Golgi complex थ्रू वेसिकुलर स्ट्रक्चर कसं तयार केलं जातं? मग ड्युरिंग पॅकेजिंग. ते कशाच्या सहाय्याने? पॅकेजिंगच्या वेळेस या प्रकारचे वेसिकुलर स्ट्रक्चर या ठिकाणी तयार केले जातात. ठीक आहे. मग आता हे जे लायसोसोम्स आहेत स्ट्रक्चरली सिंपल स्ट्रक्चर आहे. लायसोसोमचं मी कुठे वेगळ्या ठिकाणी काढतो. लायसोसोमचं स्ट्रक्चर सिंपलच आहे. सिंगल मेम्ब्रेन. ठीक आहे.
सिंगल मेम्ब्रेन. हा मेम्ब्रेन तयार झाला लायकोप्रोटीन पासून. आणि इनसाइड दॅट देयर इज प्रेझेन्स ऑफ hydrolytic enzymes. मग हा झाला membrane of lysosome and it is hydrolytic enzymes. All hydrolytic enzyme best work in acidic pH. ध्यानात ठेवा, महत्त्वाचं पॉइंट या ठिकाणी तुम्हाला सांगितले. जितके काही हायड्रोलायटिक एन्झाईम असतात they work in the acidic pH. Single membrane encloses. काय करतो? It encloses the lysoplasm किंवा encloses the matrix which is filled by hydrolytic enzymes. आणि हे enzymes best work in acidic pH. हे कधी जास्त वर्क करतात ऍसिडिक पीएच मध्ये, कारण याचं इंटरनल एन्व्हायरमेंट सुद्धा कसा असतो, तो ऍसिडिक असतो. याचं साइजचा आपण विचार जर केला, एव्हरेज डायमीटर, इट्स एव्हरेज डायमीटर इज 0.25 to 0.85 मायक्रोमीटर. 0.25 to 0.85 मायक्रोमीटर. हे त्याचं काय झालं, एव्हरेज डायमीटर झालं लायसोसोमचं. नाउ हे झालं अबाउट द स्ट्रक्चर ऑफ लायसोसोम्स. मग हे जे लायसोसोम्स आहेत मोस्टली ऑल ऑर्गॅनिजम्स मध्ये, परंतु जास्त प्रमाणामध्ये एनिमल्स मध्ये लायसोसोम प्रेझेंट असतात. मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिजम्स, मोस्ट ऑफ द सेल्स हॅविंग द लायसोसोम्स, परंतु जास्त प्रमाण कोणामध्ये आहे तर इनटू द एनिमल्स. ठीक आहे, चला तर नाउ द टाइप्स ऑफ लायसोसोम्स. लायसोसोमचे टाइप त्याच्या फंक्शनिंगच्या बेसिस वरती पडतात. मग इथं मी तुम्हाला सांगितलं की इट हॅविंग हायड्रोलायटिक एन्झाइम्स. मग हे हायड्रोलायटिक एन्झाइम कसे आहेत, फंक्शनिंग पाहू शकतो आपण इथे. हे हायड्रोलायटिक एन्झाइम, मग तुमचं प्रोटीन असेल प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाइम प्रोटीएज. ठीक आहे, लिपिड असेल लिपिड डायजेस्टिंग एन्झाइम लायपेज. हा, शुगर असेल सुक्रोज असेल किंवा माल्टोज असेल किंवा काय असेल तर त्याला डायजेस्ट करणारा एन्झाइम, फॉर एक्झाम्पल सुक्रोज आहे तर सुक्रेज, माल्टोज असेल तर माल्टेज. या प्रकारचा एन्झाइम त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर हे असे डिफरंट टाइप ऑफ एन्झाइम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्याला काय करण्यासाठी, डायजेस्ट करण्यासाठी. हे सगळे हायड्रोलायटिक एन्झाइम आहेत जे बेस्ट वर्क करतात. कशामध्ये, ऍसिडिक पीएच मध्ये बेस्ट वर्क करतात. आता लायसोसोम सेल मध्ये असल्यानंतर ते काम कशा पद्धतीने करतात, हाऊ दे वर्क. मग ते वर्क विथ फॉर्मिंग देअर स्पेसिफिक स्ट्रक्चर. त्याच्या स्पेसिफिक स्ट्रक्चर फॉर्मेशन द्वारे ते काय करतात, काम करतात किंवा वर्क करतात. मग कशा पद्धतीने आपण त्याच्या टाइप्स मध्येच त्याची फंक्शनिंग पाहूया. So, types of lysosomes. Types. How their types are formed? Simply working on a mechanism. See, this is an प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके, त्याच्यानंतर या प्लाझ्मा मेम्ब्रेन पासून तयार झालेलं तुमचं हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम पासून तयार झालेलं हे तुमचे काय आहेत, गॉल्गी बॉडीज. बरोबर. आता या गॉल्गी बॉडीज पासून हे वेसिकल्स तयार झाले. आता हे वेसिकल कसे तयार होतात हे क्लिअर करतो. आता सी, ही एक सिस्टमनी आहे, ही सिस्टमनी
म्हणजे इथून आलेले असतील कडून सी स्पेस कडून ट्रान्सकडे. मग आता इथं हा जो पार्ट आहे हा काय होईल इथून डिटॅच होईल आणि डिटॅच होऊन या पद्धतीने सेपरेट वेसिकल कन्सिस्ट करते. मग हे पहिले जे वेसिकल्स फॉर्म झालेले आहेत तर these vesicles are called as primary lysosomes. First type of the lysosome. तुमच्या लायसोसोमचा पहिला प्रकार it is an primary lysosome. ठीक आहे. प्रायमरी लायसोसोम काय आहे तर प्रायमरी लायसोसोम हे डायरेक्ट गॉल्गी कॉम्प्लेक्स पासून तयार झालेत ना. मग हे जे प्रायमरी लायसोसोम आहे ते फक्त हायड्रोलायटिक एन्झाइम कन्सिस्ट करतात. दे ओनली कन्सिस्ट द हायड्रोलायटिक एन्झाइम्स. टाइप्स मध्ये फर्स्ट प्रायमरी लायसोसोम्स. ठीक आहे. मग वेसिकल्स formed from Golgi complex. ठीक है. consist हे काय करतात consist हायड्रोलायटिक एन्झाइम्स. एवढंच एक स्ट्रक्चर म्हणजे झालं तुमचं प्रायमरी लायसोसोम. ठीक आहे. आता हे जे प्रायमरी लायसोसोम आहे हा प्रायमरी लायसोसोम कन्वर्ट होईल. दिस प्रायमरी लायसोसोम विल बी कन्वर्ट इनटू मग कसं आता समजा हा काय आहे हा तुमचा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. मग या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये बाहेरून काही पार्टिकल्स एंटर झाले तर आपण फॉरेन पार्टिकल्स म्हणतो. मग याला काय केलं या प्लाझ्मा मेम्ब्रेननं हे फॉरेन पार्टिकल काय केला आतमध्ये घेतला. बरोबर. आतमध्ये घेतल्यानंतर मग इथं एक स्ट्रक्चर तयार केलं. मग हे आतमध्ये घेतलंय कशाद्वारे त्या सेलच्या स्पेसिफिक प्रोसेसद्वारे घेतलाय. त्या सायटो त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या स्पेसिफिक प्रोसेसद्वारे घेतलाय. हे आतमध्ये झाले पिनोसायटोसिस द्वारे पिन केलं ना आतमध्ये. याला आपण एंडोसायटोसिस सुद्धा म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज एंडोसायटोसिस. ठीक आहे. आतमध्ये आलं. मग हे झाले एंडोझोम्स फॉरेन कंपोनेंट. ठीक आहे. हे फॉरेन कंपोनेंट प्लस प्रायमरी लायसोसोम ध्यानात येते. हे फॉरेन कंपोनेंट प्लस तुमचे काय आहे प्रायमरी लायसोसोम. तर हे दोन्हीही मिळून एकत्र प्रायमरी लायसोसोम प्लस फॉरेन एजंट हे दोन्हीही मिळून जो स्ट्रक्चर तयार होणार आहे दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज ठीक आहे. That structure is called as आता दोघांना एकत्र जो स्ट्रक्चर तयार झालाय this structure is called as secondary lysosome. हा स्ट्रक्चर कोणता झाला तुमचा सेकंडरी लायसोसोम. ओके. मग सेकंडरी लायसोसोम काय आहे सेकंडरी लायसोसोम्स काय असेल it is an primary lysosome plus foreign body. हे दोन्ही एकत्र येऊन काय होतात सेकंडरी लायसोसोम फॉर्म करते. आपल्या प्रायमरी लायसोसोम मध्ये ऑलरेडी हायड्रोलायटिक एन्झाइम्स आहेत. इट हॅविंग हायड्रोलायटिक एन्झाइम्स. दॅट हायड्रोलायटिक एन्झाइम ऍक्ट ऑन द फॉरेन एजंट. ठीक आहे. त्या फॉरेन एजंट वरती ऍक्ट झाले म्हणजे काय होईल देयर इज अन डिसइंटिग्रेशन किंवा त्याचं डायजेशन केलं जाईल. ठीक आहे. या फॉरेन बॉडीचं डिसइंटिग्रेशन किंवा डायजेशन केलं जाईल. आता डिसइंटिग्रेशन किंवा डायजेशन केल्यानंतर आतमध्ये आलेली जी बॉडी आहे त्याला काय करायची त्या सेलच्या बाहेर टाकून द्यायची आहे. मग काय केलं जाईल हा इथे डिसइंटिग्रेट करेल. याला डिसइंटिग्रेट केल्यानंतर याच्यातून जो डिसइंटिग्रेट झालेला मटेरियल आहे तर तो त्याला मी इथे नाव दिलं आता स्पेसिफिकली इथे डिसइंटिग्रेट केले गेले. इट इज अन फॅगोसाइटिक व्हॅक्यूल. याला काय नाव दिलं जाईल
This is called as a phagocytic vacuole. This is an phagocytic vacuole. पहा आता आफ्टर disintegration third type नाही दिलं तरी चालेल, कारण सेकंडरी लायसोसोम रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ द phagocytic लायसोसोम. मग phagocytic लायसोसोम काय होईल? हा अगेन तुमचा हा प्लाझ्मा मेम्ब्रेन असा गेलाय, या पद्धतीने त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर टाकून देईल. ही प्रोसेस जी आहे त्याला आपण काय म्हणतो? एक्झोसायटोसिस. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज एक्झोसायटोसिस. आता इथून आलेली ही जी बॉडी आहे ती झाली आता ऍक्च्युअल सेकंडरी लायसोसोम. ठीक आहे झाली? इट इज ॲन ऍक्च्युअल सेकंडरी लायसोसोम. परंतु ही सेकंडरी लायसोसोम कोणती? ही सेकंडरी लायसोसोम ती जी इंटरनल मटेरियल डायजेस्ट करून टाकून दिलेली, म्हणून दिस इज कॉल्ड ॲज अ रेसिड्युअल बॉडी. दिस इज कॉल्ड ॲज रेसिड्युअल बॉडी. मग इथं तिसरं काय आहे? थर्ड टाइप रेसिड्युअल लायसोसोम और रेसिड्युअल बॉडी. हा जो रेसिड्युअल लायसोसोम आहे किंवा रेसिड्युअल बॉडी आहे तर ते काय? तर इट इज अ स्मॉल साइज लायसोसोम विथ इनडायजेस्टिबल मटेरियल. डायजेस्ट झाल्यानंतर राहिलेलं म्हणजे आपण त्याला म्हणूया रिमेनिंग मटेरियल. जे याच्यामध्ये राहतील जे काय असेल? स्मॉल साइज आहे. हे रिमेनिंग मटेरियल काय असेल? अनडायजेस्टेड असेल. इट इज अन अनडायजेस्टेड मटेरियल. ठीक आहे, हे झालं रेसिड्युअल बॉडी. आता आणखी एक कंडिशन या ठिकाणी आहे. मग आता ही कंडिशन कोणती? मग तुमचा जो गोल्गी कॉम्प्लेक्स आहे तर हा गोल्गी कॉम्प्लेक्स कधी कधी काय होतो? याने तयार केलेला जो वेसिकल आहे तो काय करतो? समजा मी इथे घेतलंय, याला तयार केलेलं जो वेसिकल आहे, सॉरी याला तयार केलेलं वेसिकल असं की आतमध्ये प्रेझेंट असलेले काही बॉडीज असे आहेत जे डेड झाले. फॉर एक्झाम्पल सी दिस इज अन माइटोकॉन्ड्रियम डेड झाला. मग या माइटोकॉन्ड्रियमला ही बॉडी काय करेल? ही बॉडी ह्या माइटोकॉन्ड्रियमला एनसर्कल करेल. ठीक आहे, मग एनसर्कल करून मग नंतर एक कंप्लीट बॉडी तयार होईल ज्याच्या आतमध्ये हे डेड मटेरियल आहे म्हणजे माइटोकॉन्ड्रिया. मी इथे लिहिलंय दिस इज अन डेड माइटोकॉन्ड्रिया. मग हा काय करेल? त्याला एंगल्फ करेल आणि त्याला डिसइंटिग्रेट करून टाकेल. मग अशी जी बॉडी आहे जे काय करतो? स्वतःच्या ओन ऑर्गॅनिलीला जे डेड झाले असतील, वन आउट झाले असतील, जे त्या सेलसाठी गरजेचे नाहीत, मग अशा बॉडीला तो काय करेल? एंगल्फ करेल, डिसइंटिग्रेट करून टाकेल. डिसइंटिग्रेट करून त्याला सेलच्या बाहेर टाकून देईल. मग अशा ज्या बॉडीज असतात दे आर कॉल्ड ॲज ऑटोफेजिक लायसोसोम्स. ऑटोफेजिक. फेज PHAGE फेज म्हणजे काय? टू एंगल आतमध्ये घेणे. ऑटो स्वतःचे. ऑटो म्हणजे काय? स्वतःचे. मग इथंच लिहितो हा चौथ्या रकाचा झाला. दिस इज फोर्थ नंबर. मग हे जे ऑटोफेजिक लायसोसोम आहे तर हे काय करतं मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं. हे जे ऑटोफेजिक लायसोसोम आहे ते काय करेल? एंगल्फ ओन ऑर्गॅनिली अँड डायजेस्ट इट. स्वतःचे ओन ऑर्गॅनिली. हे ओन ऑर्गॅनिली म्हणजे काय? दॅट आर डेड. जे काय असतील? डेड असतील किंवा वर्ड आउट असतील अशा ऑर्गॅनिल एंगल्फ करतील आणि डिसइंटिग्रेट करून टाकतील. काय काय मी इथे क्लिअर केलं. याच्या बेसिसवर तुम्हाला फंक्शनिंग क्लिअर झाले चारी पण आणखी फंक्शनिंग क्लिअर होईल. मग इंट्रासेल्युलर डायजेशन, सेलचे आतमधलं डायजेशन. इंटरसेल्युलर डायजेशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे कसं? बाहेरचं मटेरियल आतमध्ये घेतं आणि आतलं मटेरियल बाहेर टाकतं. इंटरसेल्युलर डायजेशन ॲज वेल ॲज म्हणजे इंट्रा ॲज वेल ॲज एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन दोन्ही फंक्शनिंग त्याचे झाले. हा थर्ड सेकंड थिंग
फॉरेन एजंट त्याला डायजेस्ट करून टाकणे, त्यानंतर बर्न आउट और डेड मटेरियल त्याला काय करायचे, डायजेस्ट करणे, हे सगळं काम कोण करेल, हे लायसोसोम्स करतील. इवन मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व आहे, म्हणजे जे काही लार्ज कंपोनेंट सेल मध्ये प्रेझेंट असतील, जे मेटाबॉलिझम मध्ये गरजेचे आहेत पण लार्ज आहेत म्हणून डायरेक्ट वापर करता येत नाही, यांचं काय केलं जाईल, ब्रेकडाऊन, आणि ब्रेकडाऊन करून नवीन कंपोनेंट त्या ठिकाणी तयार केले जातील. म्हणजे ब्रेकडाऊन करून छोटे छोटे कंपोनेंट तयार केले जातील. त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असेल, लायसोसोम्स रिस्पॉन्सिबल असतील. सो दिस इज ऑल अबाउट दी लायसोसोम्स. या ठिकाणी तुम्हाला लायसोसोम्स त्यांचं फंक्शन क्लिअर झालेलं असेल. म्हणजे लायसोसोम काय काम करतं, तर लायसोसोमचं महत्त्वाचं काम म्हणजे काय, तर इंट्रासेल्युलर इंटरसेल्युलर डायजेशन करणे, एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन अँड ऑटोफेगी. ऑटोफेगी म्हणजे काय, डेड कंपोनेंट ऑफ द सेल विल बी डायजेस्टेड बाय द लायसोसोम्स. ओके. आणि या आणखी एक फंक्शन सांगायचं म्हणून तुम्हाला स्पॉन्ज सांगितलं होतं अॅक्रोसोमचं. तो काय रिलीज करतो, हायलोरायडेज विच इज अन हायड्रोलायटिक एन्झाइम. मग अॅक्रोसोम जो आहे तो गोल्गी कॉम्प्लेक्सचा पार्ट आहे आणि त्याचं काम म्हणजे आफ्टर कन्व्हर्जन तो त्या ठिकाणी लायसोसोमिक ऍक्टिव्हिटी शो करतो, हायलोरायडेज सिक्रेट करतो आणि हे हायलोरायडेज एन्झाइम काय करेल, ओवमला पेनिट्रेट करतो ड्युरिंग फर्टिलायझेशन. हा स्पर्म आहे, हा ओवम आहे, ठीक आहे. मग या ओवमला पेनिट्रेट, याच्या आतमध्ये जायचं त्याला फर्टिलायझेशनसाठी, पेनिट्रेट करण्यासाठी हा काय करेल, अॅक्रोसोम एक एन्झाइम सिक्रेट करेल. हा अॅक्रोसोम याला काय करेल, ब्रेक करेल. हा ब्रेक झाला समजा आणि मग इथून काय होईल, आतमध्ये एंटर होईल स्पर्म आणि तो काय करतो, इथं फर्टिलायझेशन करतो. म्हणजे फर्टिलायझेशनसाठी एक प्रकारे मदत सुद्धा करतो. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द लायसोसोम्स. द लास्ट पॉइंट ऑफ टुडेज लेक्चर दॅट इज व्हॅक्यूल. व्हॅक्यूल महत्त्वाचा कन्सेप्ट काय, व्हॅक्यूल जाणून ठेवा. कसं, एक असतं लार्ज युनिक फीचर टू डिफरन्शिएट एनिमल सेल अँड प्लांट सेल. ठीक आहे. महत्त्वाचा फीचर काय करतं, एनिमल सेल आणि प्लांट सेलला डिफरन्शिएट करतो. परंतु तो व्हॅक्यूल कोणता असेल, लार्ज व्हॅक्यूल असेल. एनिमल सेल मध्ये पण व्हॅक्यूल असतात बट दॅट आर, ते काय असते, छोटे व्हॅक्यूल्स असते. इट इज सिंगल मेम्ब्रेन बाउंड, सिंगल मेम्ब्रेन बाउंड having the unique feature. मग if central or large vacuole, तर सेंट्रल किंवा लार्ज व्हॅक्यूल असेल तर फॉर्मिंग डिफरन्स इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. हे काय करेल, दोघांमध्ये डिफरन्स फॉर्म करेल. स्ट्रक्चरली जर विचार केला तर त्याला मेम्ब्रेन आहे, हा सिंगल मेम्ब्रेन. मग जो मेम्ब्रेन त्याला आहे, the membrane of vacuole is called as tonoplast. vacuoleचं membrane त्याला म्हणतात टोनोप्लास्ट. ध्यानात ठेवा, यावरती नीट मध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. आता हा जो व्हॅक्यूल आहे तो कशासाठी आहे, सेल मध्ये फॉरवर्ड पर्पज इज प्रेझेंट. मग प्लांट सेल जर आपण बघितलं तर प्लांट सेल मध्ये एक्सेस वॉटर असतं, या व्यतिरिक्त एक्सेस मिनरल्स पण असतात. मग हे वॉटर आणि मिनरल्स एकत्र आले की एक सबस्टन्स तयार होतो, एक सबस्टन्स तयार होतो. समजा हा सेल आहे, ठीक आहे. मग एक सबस्टन्स तयार होतो, मग तो सबस्टन्स एन्क्लोज केला जातो या व्हॅक्यूल मध्ये. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय काय एन्क्लोज केलं जाईल, दिस इज टोनोप्लास्ट. तुमचा हा न्यूक्लियस इकडे गेला, हा न्यूक्लियस टोनोप्लास्ट आणि इट इज इन व्हॅक्यूल. मग याच्या आतमध्ये कधी कधी काय होतं, व्हॅक्यूल मध्ये काही स्पेस असते एक, बाकी ऑदर सगळीकडे सबस्टन्स होतं, एक स्पेस असते. त्या स्पेसला आपण म्हणतो सेंट्रल व्हॅक्यूल. ठीक आहे. आणि बाकीचं जे एरिया आहे तो ॲक्वायर्ड केला जातो. मग कंपोज्ड काय काय असेल त्याच्यामध्ये, एक्सेस वॉटर, वॉटर मिनरल्स मध्ये मिक्स झालं सॅप. जेव्हा वॉटर मिनरल बरोबर मिक्स होतो त्याला म्हटलं जातं सॅप. वॉटर मिनरल सॅप एकत्र येतात, विच इज कॉल्ड एज सॅप. as well as excretory material, also waste which is not used in the cell, जे सेल मध्ये गरजेचे नाही, हे सगळे काय केले जातात, त्या व्हॅक्यूल मध्ये जमा केले जातात आणि त्याचं एक स्पेशल स्ट्रक्चर तयार होतो, दॅट इज अ व्हॅक्यूल.
इज इट क्लिअर? कधी कधी व्हॅक्यूलला नाव दिलं जातं, इट इज अन स्पेस, लार्ज स्पेस प्रेझेंट इन दी, लार्ज स्पेस प्रेझेंट इनसाइड दी कशामध्ये? इनटू दी प्लांट. ठीक आहे, सॉरी इनटू दी प्लांट सेल. आता प्लांट मध्ये हे जे व्हॅक्यूल आहे ते खूप मोठी जागा ऍक्वायर करतो. इन प्लांट्स it acquires 90% volume of cell. 90% volume of cell. विचार करा, सेलचं 90% व्हॉल्यूम हे कशाने ऍक्वायर झालंय? फक्त ह्या व्हॅक्यूल. हा क्लिअर होतंय तुम्हाला? म्हणजे व्हॅक्यूल किती मोठी जागा त्यामध्ये ऍक्वायर करतोय. हे जे व्हॅक्यूल आहे म्हणजे फक्त जागा ऍक्वायर करणं काम करत नाही, याचं भरपूर आणखी काम सुद्धा आहे. ट्रान्सपोर्टेशन करणे. मग युजफुल इन ट्रान्सपोर्ट अँड स्टोरेज. हा कुठे कुठे वापरला जाईल? ट्रान्सपोर्ट आणि स्टोरेज मध्ये. हे जे व्हॅक्यूल आहेत हे वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तयार होतात. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया घ्या, बॅक्टेरियामध्ये गॅस व्हॅक्यूल आणि फूड व्हॅक्यूल तयार होतो. हे कशासाठी आहे? तर फूड स्टोअर करण्यासाठी, फूड वरती प्रक्रिया केल्यानंतर जो गॅस प्रोड्यूस होतो त्याला स्टोअर करण्यासाठी. म्हणजे असे गॅस व्हॅक्यूल आणि फूड व्हॅक्यूल तयार होतात. पण हे अदर सेल मध्ये नाही, बॅक्टेरियामध्ये आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्ही एक व्हॅक्यूल, एक प्रकार व्हॅक्यूलचा तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलेलं असाल, कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल. कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल इट इज प्रेझेंट इन द प्रोटोझोन. हे कोणामध्ये प्रेझेंट आहे? प्रोटोझोन. प्रोटोझोन एक्झाम्पल अमीबा, पॅरामिशियम. बरोबर, हा तुमचा पॅरामिशियम आहे. आणि ह्या पॅरामिशियम मध्ये तुम्ही या ठिकाणी असे स्पेसिफिक स्ट्रक्चर्स पाहिले. ठीक आहे. हे आहे तुमचे कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल्स. काम काय? यांचं काम काय? तर यांचं काम आहे एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. हे काम कोण करतो? कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल्स हे काम करतात. एक्सक्रीशन ॲज वेल ॲज ऑस्मोरेग्युलेशन. ठीक आहे. मी जवळपास तुम्हाला व्हॅक्यूल मधून मग सॅप व्हॅक्यूल असेल, त्याच्यानंतर फूड व्हॅक्यूल, गॅस व्हॅक्यूल आणि कॉन्ट्रॅक्टाइल व्हॅक्यूल हे तुम्हाला इंट्रोड्यूस केलेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज पॉइंट. ओके, आपल्याला अजून पुढे जायचं आहे. हा चॅप्टर आपण टोटली डिवाइड केलेला आहे 10 लेक्चर्स मध्ये. हा 7वा होता, अजूनही 3 बाकी आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे. याच्याशी रिलेटेड टास्क तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल गुगल लिंकच्या माध्यमातून. ते तुम्ही काय करायचं आहे? पूर्ण करायचं आहे. आणि ह्या वेळेस ध्यान करून कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्याला टास्क पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद.